त्याचा अधिक उपयोग होईल आणि त्याचं मॉनिटरिंग अधिक चांगलं होईल असं देखील मला वाटतं. आणि आता काही बातम्या मुंबई महापालिकेतल्या अतिराजकीय. मुंबई महापालिकेच्या कारभारात मोठे धोरणात्मक बदल करण्याचा निर्णय हा सत्ताधारी महायुतीतला प्रमुख पक्ष म्हणून भाजपनं घेतल्याचं समजतं. एकसंध शिवसेनेच्या कार्यकाळातल्या धोरणांमध्ये बदल करण्याचा एकमुखी सूर हा भाजप नगरसेवक आणि भाजपच्या मुंबईच्या नेतृत्वात उमटल्याची माहिती आहे. मुंबईकरांना केंद्रीभूत सोयीसुविधा देण्यासाठी नव्यानं धोरणं आखली जाणार असल्याचं समजतं. मुंबईच्या महापौर रितू तावडे, सभागृह नेते गणेश कणकर यांच्यासह मुंबईच्या आमदारांच्या बैठकीत निविदा प्रक्रिया आणि धोरणांमध्ये बदल करण्यावर चर्चा झाली. तसंच मुंबई महापालिकेच्या कारभारावर भाजपची छाप कशी दाखवता येईल या दृष्टीनंही या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. महापालिकेची मैदानं, उद्यानं, मोकळ्या जागा, रुग्णालयं, शाळा यांचा चेहरामोहरा बदलण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करण्यात येतील. नव्या कामांसाठी निधी कमी पडल्यास प्रसंगी PPP तत्वाचा अवलंब करण्याच्या मुद्द्यावरही या बैठकीत चर्चा झाली. मुंबई महापालिका मुख्यालयातल्या कामकाजादरम्यान अनुपस्थित राहणाऱ्या भाजप नगरसेवकांना पक्षाकडून कठोर शब्दात इशारा देण्यात आल्याची